नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आय लव्ह मोदी म्हणणं योग्य असेल, मग आय लव्ह मोहम्मद का चुकीचं आहे? असा थेट सवाल उपस्थित केला आहे एमआयएमच्या पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी. ओवैसी म्हणाले, महाराष्ट्रात 14% मुस्लिम लोकसंख्या आहे, मग एकही मुस्लिम खासदार का नाही? आता नेतृत्व करायला शिका, हे त्यांनी म्हणाले. कोल्हापुरातील इचलकरंजी येथील झालेल्या सभेत त्यांनी अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केलं. पुण्यात पत्रकार परिषदेतही त्यांनी त्याच मुद्द्यावरती जोर दिला. आता प्रश्न असा आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये एमआयएम खरंच यशस्वी ठरणार आहे का? एमआयएम नव्याने सुरुवात करतेय की पुन्हा नवा राजकीय डाव टाकते? महाराष्ट्रात जेव्हा एमआयएमने प्रथम प्रवेश केला तेव्हा अनेक नगरसेवक निवडून आले होते. मग लोकसभा आणि विधानसभा पातळीवर पक्षाला मोठं यश मिळालं नाही. मग आता मुस्लिम समाजाचं खरं प्रतिनिधित्व कमी आहे का? महाराष्ट्रात किती आमदार मुस्लिम समाजाचे आहेत आणि ओबीसी नेत्यांचं त्यावर काय मत आहे? या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण सविस्तर चर्चा करूया मित्रांनो, आय लव्ह मोहम्मद हा ट्रेंड तर सध्या जबरदस्त चर्चेत आलाय. सोशल मीडियापासून राज्यभरात सगळीकडे फक्त हाच विषय गाजतोय. आता सगळ्यांच्या मनात प्रश्न हा आहे की हा ट्रेंड नेमका कुठून आला आणि महाराष्ट्रात एवढा गोंधळ का माजतोय? मित्रांनो, जर तुम्ही महादेवाचे कट्टर भक्त असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवा. खरं सांगायचं तर आय लव्ह मोहम्मद या वाक्यावरूनच अहमदनगर जिल्ह्यातल्या अहिल्यानगरमध्ये वातावरण चांगलंच तापलं. निदर्शने झाली आणि लोकांना अटक झाली, काहींची सुटका झाली आणि गावात तणावाचं वातावरण झालं. आता दुसरीकडे कोल्हापुरात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची सभा होणार होती. तिथे सुद्धा थोडीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मित्रांनो, अगदी 4 ते 5 दिवसापूर्वीची ही घटना आहे. मी तुम्हाला नेमकं काय घडलं ते सांगतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत एमआयएम पक्षाचा मोठा कार्यकर्ते मेळावा आयोजित करण्यात आला होता. पण मंडळी, या मेळाव्याच्या आधीच एक मोठा वाद उभा राहिला. खरं तर कोल्हापुरातील एमआयएम पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन ओबीसी नेत्यांच्या हस्ते होणार होतं. उद्घाटनानंतरच ओबीसींची इचलकरंजी सभा होणार होती. पण ज्या ठिकाणी कार्यालय उभं होतं ते अनधिकृत असल्याचं समोर आलं आणि मग काय मंडळी, पोलीस प्रशासनानं सरळ उद्घाटनालाच परवानगी नाकारली. त्यामुळे उद्घाटन रद्द झालं आणि आता या प्रकरणावरूनच राज्यात नवं राजकीय वादळ उठलं आहे. काय खरं आहे, काय खोटं आहे, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच. पण एवढं नक्की आहे, इचलकरंजी ते कोल्हापूरपर्यंत एमआयएमचा दौरा चर्चेचा विषय ठरलेला आहे. ओबीसींच्या दौऱ्यावर मोठ्या हिंदुत्ववादी संघटना आणि कोल्हापूरकरांनी निषेध नोंदवला होता. त्यांचा थेट मुद्दा असा होता की हा मेळावा समाजात तणाव निर्माण करू शकतो, त्यामुळे परवानगी देऊ नका. तणाव टाळण्यासाठी ओबीसींनी शेवटी कोल्हापुरातल्या कार्यालयाचे उद्घाटन टाळलं आणि त्याच रात्री इचलकरंजीत एमआयएमची सभा पार पडली. सभेत बोलत असताना ओबीसी म्हणाले, महाराष्ट्रात मुस्लिम समाजाची संख्या 14% आहे, मग एकही खासदार का नाही? यंदा सगळे आमच्या विरुद्ध एकत्र आले आहेत. तुम्ही फक्त मतदार होऊ नका, नेतृत्वासाठी सज्ज व्हा. प्रत्येकाने नेतृत्व करायला हवं. आगामी निवडणुकीत योग्य उत्तर दिलं जाईल, असं त्यांनी म्हणाले. म्हणजेच मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत एमआयएमचा पक्ष नेतृत्वाच्या तयारीत आहे. मित्रांनो, आता थोडंसं जरा इतिहासावर नजर टाकूया. जेव्हा हैदराबादचा एमआयएम पक्ष महाराष्ट्रात प्रवेश केला होता तेव्हा त्यांचा विस्तार राज्यात आणि देशभरात नांदेडपासून सुरू झाला. नांदेडची महानगरपालिका निवडणूक पहिल्याच प्रयत्नात एमआयएमसाठी खूप मोठा यश ठरली. 1-2 नाही तर एकदम 11 नगरसेवक एमआयएमचे निवडून आले. यातच भारी गोष्ट म्हणजे नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, पण एमआयएमने तिथे प्रस्थापित पक्षांना जोरदार धक्का दिला. यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही एमआयएमला मिळणाऱ्या मतांचा टक्का वाढत गेला आणि असं वाटतं की पक्षाची महाराष्ट्रातील भूमिका आता फक्त वाढणार आहे. सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभेतून आणि नंतर लोकसभेत थेट एमआयएम प्रवेश केला. त्यावेळी इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडून आले, पण नंतर हळूहळू एमआयएमची स्थिती ढासळू लागली. 2012च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जिथे आधी 11 नगरसेवक निवडून आले होते, तिथे अनेकांनी पक्षाची साथ सोडली. आजही काही मुस्लिम
बहुल भागात जसं मालेगाव आणि नांदेड MIMचा प्रभाव कायम आहे. पक्षाचा विस्तार सुरूच राहिला, पण हळूहळू तो थोडा घटत गेला असं दिसून येतं. आणि आता 2024 लोकसभा निवडणुकीत MIMला काहीसा फटका बसला. याआधी 2019 मध्ये इम्तियाज जलील खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले होते, पण यंदा परिस्थिती थोडी बदलली. महाराष्ट्रात यावेळी मराठा आरक्षणाबरोबर मराठा विरुद्ध OBC असा वाद जोरात सुरू होता. याचा परिणाम असा झाला की अनेक पक्षांनी मुस्लिम उमेदवारांना खासदारकीसाठी उभं करणं टाळलं. अशातच MIMचे इम्तियाज जलील पुन्हा छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी निवडून लढवत होते, पण त्यांच्या समोर उभे होते संदीपान बुमरे आणि जिथं मराठा आरक्षणाचा प्रभाव होता तिथं तोही दिसत होता. परिणाम जलील यांचा पराभव झाला आणि बुमरे निवडून आले. त्यामुळे महाराष्ट्रातील MIMचे एकमेव लोकसभा खासदारही आपली सत्ता गमावली. आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात लोकसभेत MIMचे एकही प्रतिनिधित्व नाही. मित्रांनो, गेल्या सलग 3 लोकसभा निवडणुकांपासून मुस्लिम खासदारांची संख्या कमी होत चाललेली आहे, असं स्पष्ट ट्रेंड दिसून येतो. 2024च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मुस्लिम खासदार काँग्रेस पार्टीत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे MIMचे एकमेव खासदार संसदेत आहेत, ते म्हणजे खुद असदुद्दीन ओवैसी. यावरून एक गोष्ट लक्षात येते की मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व अजूनही केंद्र आणि राज्य पातळीवर मर्यादित आहे. आता बोलूया महाराष्ट्रातील यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकांबद्दल आणि त्या निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आणि त्या समाजातून निवडून आलेले आमदार. महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या 1,03,00,000 आहे, जे राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 11.56% असं सांगितलं जातं. आणि विधानसभेमध्ये मुस्लिम विधायकांची अर्थात आमदारांची संख्याही 10% आकडा देखील गाठू शकलेली नाही. आणि मित्रांनो, या सगळ्या पार्श्वभूमीवर एकच गोष्ट स्पष्ट होते, महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला अजूनही प्रतिनिधित्वासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. MIMचा पक्ष आता नेतृत्वासाठी सज्ज आहे, पण त्याचा पाया मजबूत करणे, समाजाला जागरूक करणे आणि आगामी निवडणुकांमध्ये योग्य उत्तर देणे हे अजूनही मोठं आव्हान आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते पुढील निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाचे नेतृत्व कसे दिसायला हवं? कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा आवाज ऐकू द्या मित्रांनो. आणि हो, असे माहितीपूर्ण अपडेट्स, राजकीय विश्लेषण आणि महाराष्ट्रातील घडामोडी तुमच्या फोनवर थेट पोहोचवायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.